Hello students, welcome to English Literature. Today we will discuss the summary of extract given from Midsummer Night's Dream, a drama by Shakespeare. आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकात जो या मिडसमर नाईट्स ड्रीम मधला ॲक्ट थर्ड सीन सेकंड दिलेला आहे त्याचं थोडक्यात सिनॉप्सिस पाहणार आहोत, समरी पाहणार आहोत. लेट अस डिस्कस. So in your course book, one scene from Act 3rd of Midsummer Night's Dream is given. So we will discuss the summary of this scene second. Now, in this scene, what happens? In another part of the forest, Puck tells Oberon about the predicament involving Titania and Bottom. जंगलाच्या एका भागामध्ये ओबेरॉननी पकला एक मॅजिक ज्यूस दिलेला असतो की जो डोळ्यावर लावल्यानंतर तो माणूस झोपी जातो आणि जेव्हा तो जागा होतो तेव्हा त्याच्या समोर जो कोणी असेल त्याच्या प्रेमात तो पडतो. सो दिस इज द कंडिशन ऑफ दॅट मॅजिक ज्यूस. अँड ओबेरॉन हॅज आस्क्ड पक टू डू सम पनिशमेंट टू टायटानिया. आता पकनी टायटानियाला धडा शिकवायचा, ओबेरॉनची आज्ञा ऐकायची म्हणून हा ज्यूस त्या टायटानियाच्या डोळ्यावर लावलेला असतो. आणि त्याच वेळेला त्याने बॉटम नावाचा जो ॲक्टर असतो त्या ॲक्टरच्या डोक्यावर गाढवाचं तोंड बसवलेलं असतं. आणि नेमका हा बॉटम टायटानियाच्या पुढे येतो आणि त्याच वेळेला तिला जाग येते आणि त्यामुळे आपोआपच टायटानिया त्या मॅजिक ज्यूसच्या प्रभावामुळे त्या बॉटमच्या ज्याचं तोंड ज्याचं डोकं हे एका गाढवाचं आहे अशा व्यक्तीच्या प्रेमात ती पडते. सो दिस इज अ व्हेरी कॉमिक पार्ट अँड दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग पार्ट ऑफ मिडसमर नाईट्स ड्रीम. ओबेरॉन इज डिलाइटेड दॅट हिज प्लॅन इज वर्किंग सो वेल. ओबेरॉनला खूप आनंद होतो की बरं झालं टायटानियाच्या समोर हा गाढवाचं तोंड असलेला बॉटम आला, ते बरं झालं, आता तिला पनिशमेंट मिळेल असं त्याला वाटत असतं. अर्थात त्यांचं भांडण झालेलं असतं. ओबेरॉन आणि टायटानिया हे या फेरीलँडचे म्हणजे पर्यांच्या जगातले हे किंग आणि क्वीन आहेत आणि त्यांच्यामध्ये एका छोट्या इंडियन बॉयच्या पजेशनबद्दल म्हणजे त्याच्यावरचा मालकी हक्क कुणाचा याच्याबद्दल भांडण चाललेलं असतं आणि त्यामुळे ओबेरॉन खूप रागावलेला असतो आणि टायटानियाला म्हणजे आपल्या बायकोला पनिशमेंट द्यावी अशी त्याची इच्छा असते. आणि म्हणून मॅजिक ज्यूसचा पहिला प्रयोग हा टायटानियावर केला जातो आणि बॉटमच्या त्या डोक्यावर गाढवाचं तोंड असलेला बॉटम त्या टायटानियाच्या समोर आल्यानंतर जी मजा येते किंवा जी एक कॉमिक सीन तिथं निर्माण होतो त्याचा आनंद आपण घेऊ शकतो. सो यू कॅन सी हिअर इन दिस इमेज हाऊ शी इज इन लव विथ दॅट बॉटम हू हॅज दॅट हेड ऑफ an ass. Hermia, having discovered Demetrius after losing Lysander, enters the clearing with Demetrius. Hermia तिला आता लिसँडरच्या पाठोपाठ ती आलेली असते and she has discovered that Demetrius after losing Lysander enters the clearing with Demetrius. Puck is surprised to see the woman he saw earlier with a different man from the one he enchanted. आता खरं म्हणजे पकला या ओबेरॉनने सांगितलेलं असतं की एक अथेन्समधला तरुण येईल आणि त्याच्या डोळ्यावर तो हा ज्यूस लावायचा आणि तो त्या मुलीच्या प्रेमात पडेल की ज्याच्याशी त्याचं वाकडं आहे. पकला ह्या हर्मियाला पाहून खूप आश्चर्य वाटतं कारण हर्मिया ही ती स्त्री नसते आणि
ओबेरॉन इज सरप्राइज टू सी द मॅन ही ऑर्डर्ड पक टू एन्चांट विथ अ डिफरंट वुमन. आणि ओबेरॉनला सुद्धा हे असं कसं काय झालं की डिमिट्रिसच्या समोर आता हर्मिया आलेली आहे आणि लिसँडरच्या समोर हेलेना आलेली आहे. हे कसं काय झालं असं त्याला वाटत राहतं. सो ही रिअलायझेस दॅट अ मिस्टेक हॅज बीन मेड. मग अदलाबदल झालेली आहे हे त्याच्या लक्षात येतं. अँड सेज दॅट ही अँड पक विल हॅव टू रेमेडी इट. आणि मग आता ते सोडवतील, दोघेही पक आणि ओबेरॉन स्वतः हा प्रश्न सोडवतील असं ते ठरवतात. हर्मिया प्रेसेस डिमिट्रिस अबाउट लिसँडर्स वेअरअबाउट्स. हर्मिया डिमिट्रिसला विचारते की लिसँडर कुठे गेलेला आहे. फिअरिंग दॅट ही इज डेड. तिला असं वाटत असतं की लिसँडरचा मृत्यू झालेला आहे. बट डिमिट्रिस डज नॉट नो वेअर लिसँडर हॅज गॉन. डिमिट्रिसला माहीत नसतं की लिसँडर कुठे गेलेला आहे. अँड ही इज बिटर अँड रिप्रोचफुल दॅट हर्मिया वुड रादर बी विथ लिसँडर दॅन विथ हिम. आणि हर्मियाने हा आरोप केल्यामुळे तो तिच्यावर रागावतो आणि तो म्हणतो की कडवटपणे म्हणतो की हर्मिया त्या लिसँडर बरोबरच बरोबर होती. हर्मिया ग्रोज अँग्रियर. आणि हर्मियाला याचा राग येतो. अँड अँग्रियर अँड डिमिट्रिस डिसाइड्स दॅट इट इज पॉइंटलेस टू फॉलो हर. त्यामुळे डिमिट्रिसला सुद्धा राग येतो आणि डिमिट्रिस ठरवतो की हर्मियाच्या पाठोपाठ आता आपण जायचं नाही. बघा, डिमिट्रिस खरं म्हणजे हर्मियाला मिळवण्यासाठी आलेला आहे, पण हर्मिया आणि त्याच्यामध्ये हा एक वाद निर्माण होतो आणि त्यामुळे डिमिट्रिस ठरवतो की आता हर्मियाच्या पाठोपाठ जायचं गरज नाही आहे. ही लाईज डाऊन. तो तिथेच खाली बसतो अँड फॉल्स अस्लीप. आणि झोपी जातो. अँड हर्मिया स्टॉक्स अवे टू फाइंड लिसँडर. आणि हर्मिया हळूच तिथून निघून जाते लिसँडरला शोधण्यासाठी. Now when Hermia is gone, Oberon sends Puck to find Helena and squeezes the flower juice onto Dimitris' eyelids. आता हर्मिया निघून गेल्यानंतर ओबेरॉन पकला हेलेनाला हुडकून काढण्यासाठी पाठवतो आणि स्वतः तो मॅजिक ज्यूस जो आहे, जादूचा जो ज्यूस आहे, तो डिमिट्रिसच्या डोळ्यावर लावतो. डिमिट्रिस तेव्हा झोपी गेलेला असतो. पक क्विकली रिटर्न्स सेइंग दॅट हेलेना इज क्लोज बिहाइंड हिम. पक त्यावेळेला हेलेनाला घेऊन आलेला असतो आणि म्हणतो की माझ्या पाठीमागेच हेलेना आहे. हेलेना एंटर्स विथ लिसँडर स्टील प्लीडिंग हिज अनडाईंग लव्ह टू हर. आता खरं म्हणजे ओबेरॉन आणि पकच्या चुकीमुळे हेलेनाच्या समोर लिसँडर असतो जेव्हा तिच्या डोळ्यावर तो मॅजिक ज्यूस लावलेला असतो. त्यामुळे ती डिमिट्रिस ऐवजी त्या लिसँडरच्या प्रेमात पडलेली असते आणि ती तिथे लिसँडरच्या पाठोपाठ येते आणि त्याला आपल्या प्रेमाचं आश्वासन देते किंवा त्याच्यासमोर आपलं प्रेम व्यक्त करत असते. स्टील बिलिव्हिंग दॅट ही इज मॉकिंग हर, हेलेना रिमेन्स अँग्री अँड हर्ट. आणि लिसँडरला कळत नसतं की हेलेना अचानक माझ्या प्रेमात का पडली. त्यामुळे लिसँडरला कळत नसतं की हेलेना मला का नाकारतीये आणि त्यामुळे तो अतिशय रागावतो. द नॉईज ऑफ देअर बिकरिंग वेक्स डिमिट्रिस. त्या दोघांच्या भांडण्यामुळे डिमिट्रिसला जाग येते. हू सीज हेलेना अँड इमिजिएटली फॉल्स इन लव्ह विथ हर. आणि त्याच वेळेला डिमिट्रिसची नजर हेलेनावर पहिल्यांदा पडते आणि तो तिच्या प्रेमात पडतो. डिमिट्रिस जॉईन्स लिसँडर इन डिक्लेअरिंग धिस लव्ह. आणि लिसँडर सुद्धा हेलेनाच्याच प्रेमात पडलेला आहे, कारण मॅजिक ज्यूस जेव्हा त्याच्या डोळ्यावर लावला तेव्हा हेलेना त्याच्यासमोर होती. आता डिमिट्रिस जेव्हा जागा होतोय तेव्हा त्याच्या डोळ्यावरही तो ज्यूस लावलेला असतो आणि त्यामुळे हेलेना समोर पहिल्यांदा आल्यामुळे तो हेलेनाच्या प्रेमात पडतो. म्हणजे आता लिसँडर आणि डिमिट्रिस हे दोघेही हेलेनाच्या प्रेमात आहेत असं गडबड गोंधळ झालेला आहे. डिमिट्रिस जॉईन्स लिसँडर इन डिक्लेअरिंग धिस लव्ह. तो सुद्धा लिसँडर बरोबर आपलं हेलेनाबद्दलचं प्रेम व्यक्त करतो. लिसँडर आर्ग्यूज दॅट डिमिट्रिस डज नॉट रिअली लव्ह हेलेना. आता लिसँडर या डिमिट्रिसला म्हणतो की तू काही खराखुरं प्रेम करत नाही हेलेनावर.
डिमिट्रिस अर्ग्यूज दॅट लिसँडर इज ट्रूली इन लव्ह विथ हर्मिया. तेव्हा डिमिट्रिस म्हणतो, तुझं तर प्रेम हर्मियावर होतं, मग तू आता हेलेनाबरोबर का प्रेम करतोयस? हेलेना बिलीव्स दॅट दे आर बोथ मॉकिंग हर. आता हेलेनाला कळत नाही की लिसँडर असा का करतोय आणि डिमिट्रिस सुद्धा असं का करतोय. आपली चेष्टा तर ते करत नाहीत ना, असं तिला वाटतं. अँड रेफ्युजेस टू बिलीव्ह दॅट इदर वन लव्हज हर. आणि आता तिचा विश्वासच बसत नाही की या दोघांचंही तिच्यावर प्रेम आहे. सो यू कॅन सी हिअर हेलेना अँड डिमिट्रिस. हेलेना इज फॉलोइंग डिमिट्रिस अँड डिमिट्रिस इज रेफ्युजिंग हर लव्ह. हर्मिया रिएंटर्स. याच वेळेला हर्मिया तिथे येते. आता गंमत काय झालेली असते की हेलेना हर्मियाची मैत्रीण आहे आणि हर्मियाचं लिसँडरवर प्रेम आहे हे हेलेनाला माहीत असतं आणि हेलेनाचं डिमिट्रिसवर प्रेम आहे हे हर्मियाला माहीत असतं. आता लिसँडर आणि डिमिट्रिस हे दोघेही हेलेनावरच प्रेम करतायत हे ती पाहते आणि तिला हेलेनाचा राग येतो. So having heard Lysander from a distance, when she learns that her beloved Lysander now claims to love Helena, as does Demetrius, she is appalled, she is very angry and incredulous. तिला भरपूर राग येतो की हे काय प्रकरण आहे. दोघेही हेलेनावर प्रेम करतायत. माझा पूर्वीचा लिसँडर हा सुद्धा हेलेनावर प्रेम करतोय, ज्याच्यासाठी मी पळून आले, असं तिच्या मनात येतं. Helena, who is likewise unable to fathom that both men could be in love with her, assumes that Hermia is involved in the joke, that she believes the men are playing on her, and she chides Hermia furiously for treating their friendship so lightly. आता हेलेनाचा काय गैरसमज झालाय बघा. तिला असं वाटतं की हे दोघेही तिची चेष्टा करतायत आणि हर्मिया त्यात सामील आहे आणि आपली मैत्री असताना हर्मिया आपली अशी चेष्टेमध्ये सामील झाली हे या हेलेनाला अजिबात आवडत नाही. ती तिला रागावते आणि आपली ही फ्रेंडशिप तू असं का केलंस असं ती विचारते. लिसँडर अँड डिमिट्रिस आर रेडी टू फाईट वन अनदर फॉर हेलेनाज लव्ह. आता लिसँडर आणि डिमिट्रिस ह्याला हेलेनाच हवी आहे, त्यामुळे दोघेही भांडायला सुरुवात करतात. त्यांच्यामध्ये लढाई सुरू होते. As they lunge at one another, Hermia holds Lysander back. आता जेव्हा लिसँडर हा आणि डिमिट्रिस भांडणार आहेत, एकमेकांशी लढणार आहेत, तेव्हा हर्मिया हळूच लिसँडरला पाठीमागे घेते, प्रोव्होकिंग हिज स्कॉर्न, आणि त्यामुळे तो तिच्यावर रागवतो. अँड डिस्गस्ट, आय विल शेक दी फ्रॉम मी लाईक अ सर्पंट. तो म्हणतो की जसं एखादा साप आपल्या गळ्यातून काढून टाकावा तसं मी तुला काढून टाकेन. म्हणजे तो हर्मियाला रागावतोय कारण त्याचा गैरसमज झालेला आहे. त्याचं प्रेम आता खरं म्हणजे हेलेनावर आलेलं आहे कारण त्या मॅजिक ज्यूसचा तो प्रभाव आहे. हर्मिया बिगिन्स टू सस्पेक्ट दॅट हेलेना हॅज समहाऊ ॲक्टेड टू स्टील लिसँडर्स लव्ह फ्रॉम हर. आता हर्मियाची खात्री पटते की हेलेनाने लिसँडरचं प्रेम जिंकण्यासाठी काहीतरी केलेलं आहे. अँड शी सरमाइजेस दॅट because she is short and Helena is tall, Helena must have used her height to lure Lysander. आता ती आपली फ्रेंडशिप विसरते हेलेना बरोबरची आणि तिला ती एक प्रकारे तिचा तिरस्काराने तिला सांगते की मी लहान आहे, म्हणजे मी बुटकी आहे आणि तू उंच आहेस आणि त्यामुळे तुझ्या उंचीचा परिणाम किंवा उंचीचा तू उपयोग करून घेतलेला आहे लिसँडरला आपल्या प्रेमात पाडण्यासाठी. शी ग्रोज फ्युरियस विथ हेलेना अँड थ्रेटन्स टू स्क्रॅच आउट हर आईज. इतकी ती चिडते की ती हेलेना बरोबर आता फाईट करायला तयार आहे आणि ती म्हणते की तुझे डोळे फोडून टाकेल. हेलेना बिकम्स अफ्रेड. हेलेनाला काही कळत नाही की हे दोघं तिच्यावर का प्रेम करतायत आणि हर्मिया तिच्यावर काय एवढी रागवली आहे. हेलेनाला हे कळत नाही. शी बिकम्स अफ्रेड. ती घाबरते, सेइंग दॅट हर्मिया वॉज ऑलवेज मच क्विकर दॅन शी इज टू फाईट. ती म्हणते की लढाईमध्ये हर्मिया नेहमीच पुढे असायची, ॲग्रेसिव्ह असायची. डिमिट्रिस अँड लिसँडर गो टू प्रोटेक्ट हेलेना फ्रॉम हर्मिया. आता डिमिट्रिस अँड लिसँडर दोघेही तयार होतात, शपथ घेतात की तुझं
हेलेनाचं संरक्षण आपण करूया हर्मियापासून. बट दे क्विकली बिकम अँग्री विथ ईच अदर अँड स्टॉर्म ऑफ इन टू द फॉरेस्ट टू हॅव अ ड्युएल. पण दोघेही एकमेकावर इतके चिडतात आणि चटकन ते फॉरेस्टच्या दुसऱ्या भागात लढाई करण्यासाठी निघून जातात. हेलेना रन्स अवे फ्रॉम हर्मिया. हेलेना हर्मियापासून दूर जाते. अँड हर्मिया अनाउन्सिंग हर अमेजमेंट ॲट द टर्न ऑफ इव्हेंट्स डिपार्ट्स. हर्मियाला हे कळतच नाही की असं का झालेलं आहे. लिसँडर हेलेनाच्या पाठीमागे का लागलेला आहे आणि हेलेनासुद्धा आपल्याशी असं का वागते असं तिला कळत नाही आणि त्यामुळे ती हेच म्हणत तिथून निघून जाते. हा सगळा गोंधळ केवळ त्या मॅजिक ज्यूसमुळे झालेला असतो जो ओबेरॉननी पकला या ॲथेनियन्सच्या डोळ्यावर लावायला सांगितलेला असतो. ओबेरॉन डिस्पॅचेस पक टू प्रिव्हेंट लिसँडर अँड डिमिट्रिस फ्रॉम फायटिंग. आता ओबेरॉनला कळून चुकतं की नेमकं काय झालेलं आहे आणि म्हणून तो पकला या दोघांची लढाई थांबवण्यासाठी पाठीमागे पाठवतो. अँड सेज दॅट दे मस्ट रिझॉल्व दिस कन्फ्युजन बाय मॉर्निंग. सकाळपर्यंत हा गोंधळ संपलेला असला पाहिजे असं ते ठरवतात. पक फ्लाईज थ्रू द फॉरेस्ट. आता पक एक स्पिरिट आहे त्यामुळे तो उडत उडत निघून जातो. हर्लिंग इन्सल्ट्स इन द व्हॉइसेस ऑफ बोथ लिसँडर अँड डिमेट्रिस, कन्फ्युजिंग द वुड बी कम्बॅटंट्स अंटिल दे आर होपलेसली लॉस्ट. त्या दोघांमध्ये तो गैरसमज निर्माण करायचा प्रयत्न करतो आणि दोघेही इतके थकतात की ते आता झोपी जाणार असतात. लढण्याच्या ऐवजी त्यांच्यामध्ये वाद होतो आणि आता ते त्या वादाला कंटाळतात. द क्रॉस पर्पजेस आर वर्सन व्हेन हर्मिया कम्स ऑन द सीन. हर्मिया तिथे तेवढ्यात येते. लिसँडर अँड डिमिट्रिस बोथ लव्हिंग हेलेना, शी नाव बिलिव्हिंग नीदर लिसँडर, रूडली शेकिंग ऑफ हिज बिथ्रोड हर्मिया. ज्याच्याबरोबर आपला साखरपुडा जमलेला आहे, ज्याच्याबरोबर आपलं लग्न जमलेलं आहे, तो लिसँडर हा हेलेनाच्या प्रेमात पडलेला पाहून हर्मियाला भयंकर राग येतो. हेलेना अँड हर्मिया क्वारल इन फायर्सली. आता हेलेना आणि हर्मिया या दोघी मैत्रिणी एकमेकांशी भांडायला सुरुवात करतात. द टू यंग मेन गो ऑफ टू फाईट फॉर हेलेना. आणि हे दोघे हेलेनासाठी भांडत असतात आणि त्यामुळे ते पण तिथून बाजूला जातात. टू यंग विमेन कंटिन्यू देअर क्वारल अंटिल हेलेना सेईंग माय लेग्स आर लॉंगर रन्स अवे. शेवटी हेलेनाला चीड येते आणि ती म्हणते हो माझे पाय लांब आहेत कारण मी उंच आहे आणि म्हणून लिसँडर माझ्या प्रेमात पडलाय असे ती शेवटी म्हणते. खरं म्हणजे तिला ते म्हणायचं नसतं पण ती शेवटी म्हणते. Oberon sends Puck to clear up the muddle, and when all four of the bewildered mortals are again near one another and all asleep. चौघे इतके भांडतात, लिसँडर आणि डिमिट्रिस भांडत असतात, हर्मिया आणि हेलेना भांडत असतात, इतके भांडतात की शेवटी ते थकून जातात आणि झोपी जातात. He squeezes juice on Lysander's eyes, saying, when thou wakest, thou takest true delight in the sight of thy former lady's eyes. आता यावेळेला पक मात्र लिसँडरच्या डोळ्यावर आता पुन्हा ज्यूस लावतो आणि म्हणतो की आता तू जेव्हा उठशील तेव्हा तुझ्यासमोर तुझं पहिलं प्रेम असेल, दॅट इज हर्मिया. यू कॅन सी हिअर how both of them are seeing bottom. So in this way, या सीन सेकंडमध्ये आपण मिडसमर नाईट्स ड्रीममध्ये जी कॉमेडी निर्माण होते किंवा जो हास्यास्पद प्रसंग निर्माण होतो तो नेमका सीन या ॲक्ट थर्ड आणि सीन सेकंडमध्ये आपल्याला पाहायला मिळतो की ज्याच्यामध्ये सगळा गोंधळात गोंधळ चाललेला आहे. कोणी कोणाशी गैरसमजुतीने भांडतंय, कोणी कोणाच्या प्रेमात पडलेलं आहे आणि ह्या सगळ्याचा परिणाम हा कशामुळे झाला आहे तर त्या मॅजिक ज्यूसमुळे झाला आहे आणि शेवटी त्या मॅजिक ज्यूसच्या पुन्हा वापरामुळेच हा सगळा जो घोळ आहे किंवा हा जो गोंधळ आहे तो संपणार आहे. तर इथं हा सीन सेकंड संपतो. आय होप यू माईट हॅव अंडरस्टूड दिस सीन व्हेरी वेल. Now read the scene
at home, we will discuss some other activities based on this scene in the next lecture. Till then, thank you. Thank you very much.